आता ह्या म्हणजे जास्ती मला बोलायचं नाही, अनेक शीर्षस्थ नेते बोलणार आहेत. मला आपल्याला एक सांगायचं आहे दादा, आपल्याकडे विकास खूप जोरात सुरू आहे, चांगली गोष्ट आहे, विकास पाहिजे आहे. डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर जरा वजन प्राप्त होते शब्दाला आणि कामाला सुद्धा. डेव्हलपमेंट जोरात आहे, लाखो कोटी रुपये आपण खर्च करतो, ते करायलाच पाहिजे. त्याशिवाय जे आहे आपल्या राज्याचं पाऊल पुढे पडणार नाही. परंतु एक आहे, काही गोष्टी ज्या ना अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत जातात आणि अनेक वेळा तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे, म्हणजे लोकांनी सुद्धा. शिवभोजन ही गोष्ट आहे. आता लोकांना असं वाटेल की काय परत शिवभोजन, अरे परंतु जे आहे, जे लोक तुमच्या त्या टनेलमधून जाणार नाहीत, त्या कोस्टल रोडवरून जाणार नाहीत, ते लोक जे आहेत ते शिवभोजन घेणार आहेत. गरीब लोक आहेत. कोणीतरी काहीतरी सांगते काय हे आहे म्हणे, काय भ्रष्टाचार, कसला भ्रष्टाचार त्याच्यामध्ये. 5 आणि 10 रुपयामध्ये द्यायचं आहे ते जेवण आणि त्याच्यावर. अरे बरं, मी भ्रष्टाचाराचा जो आहे समर्थक नाही, परंतु काही काही ठिकाणी झाला असेल तर ते आपण निपटूया. मागच्या वेळेला सुद्धा जे आहे महिलांची एक लिस्ट आली होती, 110 महिलांची लिस्ट आली. सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना आम्ही शिवभोजन देऊन टाकलं, एक वन शॉट. जा तुम्ही. शेवटी जे आहेत हे कार्यकर्ते आहेत ना, सगळेच काय जिल्हा परिषद मेंबर होणार नाही, आमदार होणार नाही, नामदार होणार नाहीत. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. अरे पण ते तिकडून एवढे लांब येतात ना भाऊ, तर काय गाडी भाडं हे ते. मागच्या काही पक्षांनी जे आहेत हे केलेलं आहे, त्यांच्या उपजीविकेची काहीतरी एक काय 10-20 हजार रुपये मिळतील, मिळू द्या ना त्यांना. राव काय खर्च येणार आहे. आपण तुम्हाला माहिती आहे, आपण लाखो कोटी रुपये जे आहे मागच्या काही ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये मंजूर केले. अहो याला काय आहे, 150-200 कोटी रुपये हो एक्स्ट्रा द्या. सगळ्या ज्या तिन्ही पक्ष जे आहेत तुमचे, त्यांच्या लिस्ट काढा, देऊन टाका. अतिशय चांगली योजना आहे, अतिशय आवश्यक योजना आहे. आणि लाखो कोटी रुपये जर आम्ही तर डेव्हलपमेंटवर खर्च करतो आहोत. मागच्या 2 मीटिंगमध्ये आपल्याला माहिती आहे, प्रत्येक मीटिंगला जवळजवळ 1-1 लाख कोटी रुपयाचे आपण प्रस्ताव मंजूर केले. हे तर काही लाख कोटी नाही, 200-300 कोटी रुपये, 400 कोटी रुपये लागतील. परंतु सगळ्यांपर्यंत जो आहे हा कार्यक्रम ताबडतोब पोहोचतो आहे, तर आपण ते करणार. आणि आता आमदारांचे जे अनेक कामं वगैरे राहिले असतील, दादांना मला सांगायचं आहे की ताबडतोब जे आहेत ना हे मंजूर करून टाका. कारण आता मंजूर केल्यानंतर तुम्ही मंजूर केल्यानंतर कामच होऊन ते पुढच्या निवडणुकीच्या या तुमच्या काय म्हणतात ते आचारसंहितेच्या आतमध्ये त्याचे नारळ फुटले पाहिजे, तर त्याचा फायदा होईल आपल्याला. त्याच्यात जर का लेट झालं तर काय फायदा होणार नाही. म्हणून ते जरा लवकरच करा.